स्वागत आहे रंजना किचनमध्ये तुमचं। पहा, मी आज एक वेगळी रेसिपी आणलेली आहे, खूप छान लागणारी आहे आणि कधी पाहिली पण असेल तुम्ही, पण मी पण अशी हे फ्लावरच्या देठापासून मी एक रेसिपी आणलेली। पहा, हा फ्लावर आहे आणि फ्लावरची देठं पण आहेत। फ्लावर आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याचा आणि वेगळी भाजी बनवायची आणि देठापासून वेगळी भाजी बनवायची। पहा, देठांमध्ये खूप छान फायबर असतं आणि कॅल्शियम पण असतं आणि त्याच्यामध्ये खनिज पण असते। पहा, ही देठं मी काढून घेतलेली आहे, छान अशी मस्त दिसत आहेत। पहा, किती सुंदर हिरवीगार आहेत आणि देठांमध्ये खनिज प्रकार खूप जास्त असतो, म्हणून आपल्याला ही देठांची भाजी करायची आहे। गॅसवर एक पॅन ठेवणार आहे। पहा, पॅनमध्ये मी पाणी घातलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे। छान असं गरम झालं का पाणी थोडंसं आणि असं उलटे पालटे करायचे, म्हणजे ते त्यातले सगळे जीवजंतू काही किडे वगैरे असतील ते निघून जातील आणि आपला फ्लावर छान साफ होईल आणि देठं एकदम साफ होऊन जातील। आणि थोडं आपण ना त्याच्यामध्ये मीठही घालून घेऊ। मीठ याच्यासाठी घालायचं आहे, फ्लावरच्या देठाला थोडा उग्र वास येत असतो फ्लावरच्या भाजीला, तो येऊ नये आणि देठांनाही असतो, म्हणून तो येऊ नये म्हणून आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। छान मिठाला उकळी आली का मस्तपैकी असं देठं नरम पडतील थोडीशी। पहा, छान नरम झालेली आहेत ती। उलटी पालटी करायची, त्याच्यातला सगळा काय घाण असेल, कचरा असेल, किडे असतील ते सगळे निघून जातील। छान आपल्याला स्वच्छ देठं मिळतील। पहा, असं आपण काढून घेऊ ती देठं आणि आपल्याला छान ती कापून घ्यायची आहे। पहा, आपल्याला कापताना एकदम बारीक कापायची ती देठं, मोठी ठेवायची नाही, कारण देठांमध्ये थोडंसं हे असतं, कडक असतात देठं ना, म्हणून आपल्याला शिजायला थोडा प्रॉब्लेम करतील, लवकर शिजणार नाही, म्हणून अशी देठं आपण छान अशी बारीक कापून घ्यायचेत। पहा, आपण आता व्यवस्थित बारीक कापून घेऊ ती आणि पुढच्या कृतीला सुरुवात करू। हे असे देठं काढून घेतलेली आहे आणि आपल्याला आता छान चिरून घ्यायचे आहे। मैत्रिणी, देठं आपण टाकूनच देत असतो, कधी देठांची भाजी नाही करत। पहा, आपण देठांची भाजी करू किंवा अनेक वेगळेही पदार्थ देठांपासून होतात, असे छान खनिज असलेले। पहा, मी मस्त चिरून घेतलेली आहे। आता देठं सुंदर दिसत आहेत, हिरवीगार, याची भाजी खूपच छान लागते। आता आपण त्याच्यासाठी घेणार आहे 2 टॅमॅटो आणि 2 कांदे। हे आपल्याला छान असे चिरून घ्यायचे आहेत। कांदे पण मस्त असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला आणि कांदा 2 टाकायचे, याच्यासाठी आपल्याला थोडासा कांदा जास्तच टाकायचा आहे। कांदा जास्त टाकल्याने ही भाजी एकदम भारी अप्रतिम लागते आणि कांदा आणि टॅमॅटो याचं मिश्रण भाजीला किंवा कोणत्याही आपण बनवतो त्या वस्तूला छानच अप्रतिम चव देणारं कांदा आणि टॅमॅटो असतं, म्हणून असे हे दोन्हीही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। आणि एक पॅन ठेवायचं आहे, गॅसवर पॅन ठेवलं आहे, त्याच्यात मी 2 चमचे तेलही घालून घेतलेलं आहे। तेल सगळं चांगलं गरम झालं का, व्यवस्थित तेल गरम व्हायला पाहिजे, म्हणजे आपली जिरी मोहरी छान त्याच्यामध्ये तडतडेल। पहा, मी आता जिरी मोहरी घालून घेते, तेल गरम झालेलं आहे, बघितले तेल गरम झालेलं। आता आपण थोडी जास्त घालून घेऊ जिरी मोहरी आणि ते तडतडेल। पहा, जिरी मोहरी घातल्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे। हिंग घातल्यानंतर आपल्याला कढीपत्ताही छान घालायचा आहे। कढीपत्ता आपल्या केसांसाठी आणि शरीरासाठी खूप उपयोगी हा कढीपत्ता असतो आणि हिंगही छान आपल्या पचनासाठी असतं, म्हणून आता कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला। छान कांदा आपल्याला व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, एकदम नरम पिंक होस्तोपर्यंत, आणि मग टॅमॅटो घालायचा आहे। पहा, टॅमॅटोही छान घोळवून घ्यायचं आहे आणि नरम पडला थोडा का आपल्याला थोडंसं व्यवस्थित घोळून घेतल्यानंतर छान टोमॅटोही आपला नरम पडतो आणि ह्या भाजीला व्यवस्थित खमंगपणा येईल असं कांदा आणि टॅमॅटो परतल्यानंतर। पहा, छान होणार आहे आपली भाजी, खनिजनी भरलेली, खूप छान देठं आहेत आपली। आणि देठं तुम्ही एकदा आणलीत तर असं वाटेल अजूनही आणून ही भाजी करावी। आपण आता ही
हे ग्रेव्ही टाकलेली आहे हिरवी. त्याच्यात आहे हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि आहे कोथिंबीर. ही ग्रेव्ही इतकी छान लागते, ह्याच्यामध्ये अप्रतिम लागते ह्या ग्रेव्हीची चव, म्हणून मी घालून घेतलेली आहे. छान अशी परतून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यात घालून घेऊ हिरवे मटार. पहा, हिरवे मटार मी फ्रीजमध्ये ठेवले होते छान असे सोलून. ते 1 वाटी आपल्याला हिरवे मटार घालायचे आहे. हिरवे मटाराला पण छान असे मोड आलेले आहे पहा. ते आपण फ्रीजमध्ये सोलून ठेवले का त्याला मोड येतात. आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला. मस्त अशी वाफ घ्यायची आहे. मग असं तेल सुटणार आहे त्याला. छान तेल सुटलेलं आहे आणि वाटाणेही थोडे नरम झालेले आहे पहा. वाटाण्याला चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे कांदा आणि टॅमॅटोमध्ये. आता आपण घालू छानपैकी दुसरे मसाले घालायचे आहेत. लाल तिखट आहे, काश्मीरी मसाला आहे, गरम मसालाही घालायचा आहे, हळदही घालायचं आहे. खूप छानपैकी असं आपल्याला घालून घ्यायचं आहे हे मसाले घातल्यानंतर आपल्याला परतही छान परतून घ्यायचं आहे. ही जेवढी तुम्ही छान परतेल तशी ही भाजी आणखीन सुंदर होते आणि त्याची टेस्ट छानच लागते. पहा, आता आपण थोडं मीठ घालून घेऊ. चवीनुसार घालायचं आहे मीठ. तुमचे मसाले कसे असतील त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालून घ्या आणि मीठही चांगलं परतून घ्या त्याच्यामध्ये. मैत्रिणींनो, मिठाने छान चव येते त्याला आणि आपल्याला चवीनुसारच मीठ घालायचं आहे पहा. आता आपण घालून घेऊ देठं आपण छान पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे. त्याचा उग्रपणाही छान गेलेला आहे आणि ती छान नरमही पडलेली आहे. आता त्या भाजीमध्ये आपण देठं घातलेली आहे पहा. देठं घालून छान ती भाजी परत आपल्याला परतायची आहे. आणि देठं किती सुंदर दिसत आहेत पहा. कोणी विचारही करू शकत नाही का फ्लावरच्या देठाची ही भाजी करू शकतो आपण. ही भाजी एवढी अप्रतिम होते. आणि पहा, तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये आपल्याला एक ट्रिक पण आहे. ती व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. आता आपण झाकून ठेवू आणि त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे. पाणी व्यवस्थित गरम झालं का त्याची वाफ होते आणि आपल्या भाजीला मस्त असं शिजायला मदत होते, म्हणून आपल्याला पाणी घालायचं आहे. पहा, मी एक अंडं घेतलेलं आहे फोडून वाटीमध्ये आणि छान घोळवून घेतलेलं आहे, पूर्ण मिक्स केलेलं आहे. त्याच्यात आपल्याला घालायची आहे पहा काळी मिरी घालायची आहे चिमूटभर आणि थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे आपल्याला चिमूटभर असं. मग त्याला घोळवून घ्यायचे आपल्याला. मीठ चिमूटभरच आहे आणि घोळवून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे छान. पहा, आपली ही ट्रिक आहे. ह्या भाजीच्या चवीला अजून अप्रतिम बनवण्यासाठी ही ट्रिक मी वापरलेली आहे. तुम्हीही अशी करून पहा. ही ट्रिक खूप छान भाजी लागते ही ह्या अंड्याचा घोळ घातल्यानंतर ही. पहा, आता आपण व्यवस्थित अंड्याचा मिक्स केलेला आहे. भाजी आपली छान शिजलेली आहे. पहा, किती सुंदर कलर आलेला आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ अंडं. असं व्यवस्थित एका बाजूला करायची भाजी आणि मध्ये थोडं आपल्याला छान असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपण घेऊ तेल घालून. तेल आपल्याला थोडं कमीच वापरायचं आहे. प्रत्येक भाज्यांमध्ये तेल कमी वापरायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला छान चव येते पहा तेल थोडं घातल्यानंतर. आणि आपण अंडं घोळून ठेवलेलं आहे ते आता त्याच्यामध्ये आपण घालून घेऊ. आणि अंडं घातल्यानंतर आपल्याला हलवायचं नाही. हलवल्यानंतर ते इकडं तिकडे पसरेल. आपल्याला तसं नाही करायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे थोडीशी. छानपैकी असं सेट होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला छानपैकी झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर पहा, छान असं ते शिजलेलं आहे आणि त्याचं टेक्स्चर पहा व्यवस्थित पिवळं आलेलं आहे. ते ऑरेंज होते, आता पिवळं झालं. कारण ऑरेंज याच्यासाठी होतं कारण ते मी आपलं गावठी अंडं वापरलं होतं. आणि आता हे शिजलेलं आहे, पिवळं झालेलं आहे पहा. सगळं शिजून
छान त्याचा असा रवाळ टेक्स्चर येईल. आणि सगळ्या भाजीमध्ये हे छान आपल्याला घोळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्या भाजीची अप्रतिम चव येते याची. आपल्याला असं वाटतं का आपण बुर्जी खातोय. पहा छान झालेली आहे भाजी, व्यवस्थित आपण वाढून घ्यायची आहे. पहा तुम्हाला अशी ट्रिक आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा मैत्रिणो. अशा नवीन नवीन भाज्या किंवा नवीन नवीन पदार्थ मी घेऊन येणार आहे. पहा आता आपण भरपूर कोथिंबीर घालायची आहे त्याच्यामध्ये. कोथिंबीर इतकी छान येते आहे बाजारामध्ये आता, व्यवस्थित हिरवीगार आणि फ्रेश. पहा कोथिंबीर घातल्यानंतर आपण छान असं त्याच्यामध्ये घोळून घेऊ आणि त्याची चव छान अप्रतिम होईल याच्यामध्ये. अशी झालेली आहे आपली भाजी. आता आपण वाढून घेऊ ती भाजी. पहा मस्त वाढून घेतलेली आहे. तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून सांगा तुम्ही ही भाजी तुम्हाला कशी वाटली आणि अंड्याची ट्रिक याच्यामध्ये कशी वाटली. पहा मैत्रिणींनो, तुम्ही जरूर कळवा मला ही भाजी कशी झालेली आहे. मला तर खूप अप्रतिम वाटलेली, खायला रुचकर खमंग झालेली आहे आणि करायलाही सोपी आहे. घरच्या घरीच्या सामानापासून होणारी आहे. जास्त काही आपल्याला बाहेरून आणायची काही गरज लागत नाही. पहा अशी भाजी करून खूप मस्त खमंग झालेली आहे. बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपी.